असेल। पुणे संघातून आज निश्चित दिग्गज इथे सहभागी झालेले आहेत। सातत्याने 10PL च्या सीझन मध्ये आपण बघितले संदेश पार्टे यांना रिप्रेझेंट करताना, तर संदेश पार्टेच्या नेतृत्वाखाली इथे पुणे संघ सहभागी होतोय आणि विशेष म्हणजे नवं जुनं कॉम्बिनेशन तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे। अष्टपैलू वासिक शेखचा समावेश आज संघामध्ये दिसतोय आपल्याला। दत्ता पवार आहे, तर त्याबरोबर महेश नानगुडे एक युवा खेळाडू आज तुम्हाला या संघामध्ये बघायला मिळणार आहे। राजेश सोरटेला आपण इथे आज बघणार आहोत। तर पुन्हा एकदा मिस्ट्री बॉलर अर्थातच रोहन खरात सुद्धा मैदानामध्ये दिसेल। माऊली घोडेवाले यांचा सन्मान आता इथे केला जाणार आहे। प्रशांत घरत, धाकटी जुई, रायगड युवा या संघाने नुकतीच बाजी मारली आणि 5000 रुपयाचं पारितोषिक संघ मालकांकडून इथे दिलं जाते आणि तेजस मात्रे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात येईल। वैभव ढवळे आणि त्याचबरोबर आनंद ढवळे जे संघ मालक आहेत रायगड युवा संघाचे, त्यांच्याकडून हे 5000 रुपयाचं पारितोषिक टीम रायगड युवाला इथे घोषित करण्यात आलंय। अभिनंदन टीम रायगड युवा, शिवा गोंधळी, तेजस मात्रे आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंट, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानामध्ये शाहिद आणि शाहिदच्या बरोबरीने मैदानामध्ये केतन मात्रे, हे दोन बॅटर। 5 षटकांची मॅच आहे, सामन्याला लगेच सुरुवात करायची दोन्ही अंपायर। 5 षटकांचा हा सामना। पुणे संघ टॉस इथे जिंकला, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुणे संघाने। एक दमदार पुण्याची युवा टीम आज आपल्याला इथे रिप्रेझेंट करताना बघेल पुणे डिस्ट्रिक्टला। नरसिंग पालमपल्लेचा देखील आज संघ अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश आहे। शेरू लोहार आज इथे संघामध्ये दिसेल। एक दमदार क्षेत्ररक्षण पुण्याला आज करावं लागणार आहे। मागच्या दोन्ही सीझनला आम्ही पाहिले पुणे संघ पहिल्या फेरीतच स्पर्धेच्या बाहेर परतलेला आहे, त्यामुळे आज वेगळं ठाणे संघाविरुद्ध काहीतरी करून दाखवावं लागेल पुणे टीमला। तर समोरच्या बाजूला ठाणे संघ एका मोठ्या तयारीने इथे दाखल झालेला आहे। पायचे सलामीची जोडी मैदानामध्ये केतन मात्रे बरोबरच शाहिद शेख, दोन सलामी वीर शाहिद आणि शाहिदच्या बरोबरीने केतन मात्रे पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये। राजेश सोरटे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि राजेश सोरटे म्हटल्यानंतर लेग कटर खूप चांगला टाकतो, याच्यामध्ये शंकाच नाहीये। एक चतुर चालाक असा गोलंदाज, परंतु त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचा शाहिद शेख मोने गावचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय सलामीवीर म्हणून। शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट कव्हर आहे आणि मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये। युवा रायगड या संघाने कुठेही जायचं नाहीये। पहिला डाव संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पाडला जाईल पहिल्या मॅचचा। टॉस झालाय, सामन्याला सुरुवात होते। पहिला बॉल राजेश सोरटेचा बरोबर लेग स्टंपवर फुल टॉस होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉलने सुरुवात झाली आहे अकाउंटची टीम ठाणेच्या। इथे आपण राजेश सोरटेला बघितलं, पहिला चेंडू यॉर्क टाकण्याचा प्रयत्न त्याचा मात्र थोडासा भरकटला तो डाव्या यष्टीच्या बाहेर आणि निश्चित हा निर्धाव चेंडू असेल। 5 षटकांचा सामना, पॉवर प्लेचं षटक। पहिला बॉल खराब होता, शाहिद तयार। दुसरा बॉल बरोबर टप्प्यावर ऑन साइडला बॅट भिरकावली गेली, परंतु बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाहीये, संगम नाहीये आणि इथे येतोय पहिला निर्धाव चेंडू राजेश सोरटेकडून। व्हेरिएशन म्हटलं की राजेश सोरटे या खेळाडूकडे अद्भुत कला आहे, अद्भुत कला संगम आहे। तुम्ही बघितलं गुडलेंथ वरती टाकला, उजव्या यष्टीत थोडासा बाहेर घेतला, अफलातून डिलिव्हरी, इतका वेगवान चेंडू होता, शाहिदकडे उत्तर नव्हतं। यावेळेला समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून शाहिदच्या बॅट मधून येतोय टीम ठाणे संघासाठी पहिला षटकार। हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। शाहिद शेखला ओव्हर पिच चेंडू टाकणं म्हणजे अर्थ माइंड वरती पाय देण्यासारखं आहे, भूसुरुंगावरती पाय देण्यासारखं आहे। तिथे फक्त विस्फोट असतो आणि तोच दाखवला शाहिदनं एक शानदार षटकार खेचून। चांगला फटका शाहिदच्या बॅट मधून समोर ओव्हर द बॉलर हेड, षटकार त्याने ठोकलाय। सुरुवात झालीये धावसंख्येला।
यावेळेला ऑन साइडला बॉल हवेत आहे. एलिव्हेशन किती मिळालं हे पाहावं लागेल. मिडविकेटचा फिल्डर येतोय, प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे शाहिदच्या बॅट मधून येतोय. ठाणे टीम साठी दुसरा RPL सिक्सर. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला अक्रॉस दी बॅट खेळलं. हवेमध्ये उंच टोलवलेला हा फटका मात्र 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. शाहिदचे 2 अत्यंत प्रेक्षणीय षटकार मात्र इथे या सामन्याची अनुभूती प्रेक्षकांना देतील. एक उत्कंठावर्धक सामना होणार यात शंका नाही. शाहिदला मात्र सूर सापडलाय. 13 धावा, 2 षटकार. यावेळेला इनसाइड आउट. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल हेलकावे घेत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय शाहिदच्या बॅट मधून दमदार असा चौकार. श्रीराम आणि याच दरम्यान तारीफ सय्यद यांचं इथे आगमन झालं आहे. 70-70 चे प्रवर्तक, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम तारीफ जी सय्यद. सुरुवात धडाक्यात केली आहे शाहिद शेखने. 2 षटकार मारले, एक डाऊन दी ग्राउंड, एक मिडविकेटला आणि त्याच्यानंतर इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 17. राजेश सोरटे थोडासा महागडा ठरला या षटकामध्ये. यावेळेला बरोबर पायावर टाकलेला बॉल, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे. वेगाने 1 धाव पूर्ण होईल. 18 धावा फलकावर. इथे आपण पाहतोय यशाच्या मार्गावरती गुलाबाच्या पाकळ्या पसरवण्याचं काम करतोय शाहिद शेख. अत्यंत सुंदर 3 फटके खेळले. त्यानंतर थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू त्यानं बॅट पुढे आणली आणि फेस ओपन केलं आणि हलकासा फ्लिक केला चेंडूला लॉंग मिड ऑनला. तिथे 1 धाव घेतली आणि स्ट्राईक पहिल्यांदाच रोटेट होते इथे. आता येईल केतन म्हात्रे मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला. केतन म्हात्रे म्हटल्यानंतर मागचे काही हंगाम आहेत या खेळाडूने अक्षरशः गाजवलेत. बाईक सम्राट म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केतन म्हात्रे वाकणगावचा सितारा. टीमची धावसंख्या 18. परंतु तेवढंच दडपण असतं ज्यावेळेला अशा मोठ्या स्पर्धांमध्ये तो उतरतो. राजेश सोरटे त्याच्या समोर. 5 चेंडू संपले. शेवटचा बॉल. केतनसाठी पहिलाच बॉल बरोबर बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये शाहिदची बॅट बोलली. पहिलं षटक संपल्यानंतर टीम ठाणेची धावसंख्या बिनबाद 18 धावा. ही नक्कीच खासियत आहे राजेश सोरटेची. लेंथ बॉल टाकल्यानंतर तो थोडासा बाहेर घेऊन जातो चेंडूला आणि पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळणार केतन, कदाचित त्याला अंदाज असावा आणि अत्यंत अचूक चेंडू इथे आपल्याला बघायला मिळाला. अचूकतेच्या बाबतीमध्ये राजेश सोरटे हा देखील एकलव्यासारखा आहे, अर्जुनासारखा आहे आणि आज त्यानं तीच इथं आपली जादू दाखवली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले धावफलकावरती येत आहेत तब्बल 18 धावा. मात्र शाहिदचा झंझावात तर काही अधिकचे चांगले चेंडू आपल्याला बघायला मिळाले ते राजेश सोरटेकडून. एकंदरीत हा जो सामना हा बरोबरीचा आहे. मजा येणार या मॅच मध्ये पुढे. पहिल्या षटकामध्ये दोन्ही बाजूनं इथे आग लावलेली आहे. दोन्ही बाजूनं उत्तराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी जशी मॅच पुढे सरकेल ना निश्चित प्रेक्षकांचा काळजाचा ठाव घेतला जाईल. मागील काही पर्वांमध्ये तितकंसं चांगलं प्रदर्शन झालं नव्हतं पुणे संघाचं. तो देखील चांगल्या प्रयत्नामध्ये असेल. दुसऱ्या बाजूला ठाणे संघ फायनलमध्ये पोहोचत होता परंतु रायगड संघाने त्यांना पराभूत केले IPLच्या दरम्यान. परंतु आज वेगळ्या उमेदीने, वेगळ्या उत्साहाने इथे संघ उतरला, याच्यामध्ये शंका नाहीये. चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमच्या माध्यमातून हीच अपेक्षा आहे. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या RPLच्या 4थ्या पर्वामध्ये. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय वासिक शेख. वासिक शेख गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकतो. एक उंचा पुरा तगडा ताकदवान खेळाडू. स्वतः IT इंजिनियर आहे मात्र क्रिकेटचं वेळ त्याला ऑफिस मधून मैदानाकडे नेहमी घेऊन येतं. आज बघायचं वासिकला इथे गोलंदाजी करताना. पहा त्याचा स्टान्स, त्याचा बॅलन्स, त्याचे ऍक्शन सगळं काही अगदी लाजवाब. पहिला बॉल वासिकचा मिडॉनच्या डोक्यावरून पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शाहिदच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर प्रहार. येतोय चौकार.
वसंताची चाहूल लावणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते इथे. हे झाड आता पाना फुलांनी डवरणार ज्या वेळेस समोर असेल शाहिद शेख. जबरदस्त फलंदाजी. शॉर्ट बॉलचा वापर होता, बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र शाहिद स्वतःवर निराश आहे, कारण बॅकफुटला दोन्ही पाय हवेत असताना पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले सुरू आहे, परंतु उंचीचा फायदा यावेळेला मिळालाय वासिकला. विकेट मिळते, चांगलं यष्टीरक्षण. शाहिद आऊट. पहिला धक्का बसतोय ठाणे संघाला. आणि दुसरा एक अप्पर बार आपण पाहिला. उजव्याच्या बाहेरचा चेंडू मात्र अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता इथे शाहिद शेखचा, मात्र घेतली बाहेरची कट आणि शाहिदची फलंदाजी इथे संपुष्टात येते. खरं तर हे बहरणारं फूल होतं, उमलणारं फूल होतं, मात्र एका चांगल्या चेंडू बरोबर हे फूल उखडलं गेलं. शाहिद शेख बाद होते. मोठा धक्का असेल ठाणे संघाला. धावफलकावरती 1 गडी बाद, 22 धावा, त्यात शाहिदच्या आहेत तब्बल 21 धावा. मात्र 7 चेंडूमध्ये शाहिदनं 21 धावांची सुंदर खेळी खेळलेली आहे. शाहिद परतला आणि आता दिनू कांबळे मैदानामध्ये आलाय. लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुरा फलंदाज. केतन मात्रेच्या बरोबरीने आता डाव सावरावं लागेल. शाहिद मात्र अप्परकट मारण्याच्या प्रयत्नामध्ये फसला, परंतु मी कौतुक करेन गोलंदाजाचं. पहिल्या बॉलवर थोडासा पुढे ओरपिच केलेला बॉल, त्याच्यावर चौकार मारला मिडॉनच्या डोक्यावरून, परंतु दुसराच बॉल बरोबर चांगल्या टप्प्यावर, खांद्याचा चांगला वापर, उसळी प्राप्त झाली आणि शाहिद या जाळ्यामध्ये अडकला. नवीन फलंदाज दिनूसाठी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट कव्हर पॉइंटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. हा देखील चांगला उसळी घेणारा बॉल, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, उसळी चांगली प्राप्त झाली आहे. चांगली गोलंदाजी यावेळेला गोलंदाज वासिक शेख कडून. वासिकला तुम्ही बघताय त्याची उंची काय आहे आणि तो चेंडू टाकतोय कसा. शॉर्ट ऑफ लेंथ टाकताना त्याने आपण बार व्यवस्थित टाकले, चेंडूची उंची व्यवस्थित ठेवली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू अधिक वेगाने येतोय, त्याचा अधिकचा फायदा मिळतोय त्याला. यावेळेला थोडासा पुढे टाकलाय, बॅटची कडा घेतली आहे, स्लिप तैनात ठेवली आणि इथे मात्र बरोबर शॉर्ट थर्ड मॅनच्या दरम्यान एक झेल पकडला गेलाय. 0वर आउट होतोय दिनू कांबळे. दुसऱ्याच बॉलवर सिल्वर डकचा शिकार ठरत असताना दिनू बॅक टू द पॅव्हिलियन. डॅशिंग बारी शिरडोन गावाची शान, अचानक मित्र मंडळा मध्ये दादाला मिळतय मान. मंगेश दादा डॅशिंग बारी शिरडोन गावाची शान, अचानक मित्र मंडळामध्ये दादाला मिळतय मान. रुबाबदार कमालीचा गोलंदाज आहे वासिक शेख. काय सेटअप करतोय तो फलंदाजांना, फलंदाजाच्या माइंडशी कसा खेळतोय तुम्ही बघा. पहिला चेंडू त्याने शाहिदला टाकला होता लेन, त्यावरती मिडॉनला चौकार मिळाला. त्यानंतर त्याला एक आपटबार टाकला, आल्या दिनू कांबळेला आपटबार टाकला आणि त्यानंतर हलकासा पुढे टाकलेला चेंडू मात्र बाहेरची कड घेऊन सुधीर साबळेच्या हातामध्ये विसावला. 2 विकेट लागोपाठ खेचत वासिक शेख पुन्हा एकदा पुण्याला सामन्यामध्ये परत आणतोय. कमाल मॅच. 2 विकेट. थोड्याच वेळात रोहित पाटील, एक गोड आवाज, ज्यांचं गाणं खूप गाजलंय, नाव गाजतंय गड किल्ल्यावरी. माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांवर एक प्रेरित गीत ज्यांनी गायलंय, मोटिवेशनल सॉन्ग ज्यांनी गायलंय, असे गीत गायक सन्माननीय रोहित पाटील यांचं थोड्याच वेळात या RPL सीझन 4 मध्ये आगमन होत आहे. या ओव्हरमध्ये 2 धक्के वासिक शेख कडून. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र बोलबाला होता फलंदाजी करणारा संघ ठाणेचा. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पुनरागमन पुणे संघाकडून. भूषण पाटील आलाय, त्याच्या विरोधात देखील थोडासा शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने खेळला. भूषणने स्वतःचं खातं उघडलंय आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या ठाणे संघ आता स्कोर बोर्डवर 23. निश्चित वासिक शेखची दाहकता, भेदकता आपल्याला स्पष्ट जाणवतोय. विशेषतः बाउन्सर वरती त्याने इथे कमांड ठेवली आणि यश मिळवलेलं आहे. कारण पुण्याची युवा टीम आहे. संदेश पार्टे एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे, मात्र अनेक दिग्गज अनुपस्थित असताना ही युवा टीम जबरदस्त परफॉर्मन्स करेल अशी शक्यता वाटते, कारण खूप चांगला खेळ मागच्या 2 षटकामध्ये आम्ही पाहिलाय.
चांगली गोलंदाजी. 5 चेंडू झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 18 धावा आल्यात आणि या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, हे विसरून चालणार नाही. शाहीदच्या बॅटमधून तो चौकार, त्याची विकेट घेतली आणि त्याच्यानंतर दिनूला परतीचा प्रवास दाखवला या गोलंदाजाने. शेवटचा बॉल स्लोअर वन, कमी गतीने टाकलेला बॉल, ऑफ ड्राईव्ह केलाय. स्ट्राईक एंडला नाही तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अगदी स्टंपच्या जवळून हा बॉल गेलाय. त्याच्यामुळे एक सोरटी धाव, सिंगलने हे षटक संपतंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12ची सरासरी. टीम ठाणे जिल्ह्याची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 24. फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत 2. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. संदेशकडे ॲज अ कार्पेट चेंडू जात होता. अचानक त्याला उसळी मिळाली. अशा परिस्थितीमध्ये चेंडू अडवणं आणि परत नेम धरून यष्ट्यांवरती फेकणं हे निश्चित कठीण आहे. मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण तिथं बघायला मिळालं. चूक होऊ दिली नाही. यष्ट्यांवरती चेंडू आदळला नसेल. मात्र 1 धाव इथे ठाणे संघाला प्राप्त होणार आहे. 2 षटकांचा एकूण खेळ संपतोय. इथे धावफलक 24 पर्यंत पोहोचलेला आहे. 2 गेड्याच्या मोबदल्यामध्ये मागचं षटक आपण पाहिलं तर वासिक शेख कडून मात्र 6 धावा आणि 2 फलंदाज दिनू कांबळे व शाहिद शेख या 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवून दिलेला आहे. एकूण दोन्ही संघ आता पुन्हा बरोबरीत आलेले आहेत आणि अजून 3 षटकांचा खेळ पहिल्या डावातला ठाणे संघाच्या फलंदाज शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी आता येतोय रोहन खरात. हे चर्चेमधलं नाव. याच ग्राउंड पासून जर आपण पाहिलं तर त्याने गोलंदाजी मोठ्या स्तरावर सुरू केली. RPLच्याच माध्यमातून आज गाजवतोय. जगत सरकारच्या विरुद्ध टाकलेली गोलंदाजी इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी त्याला प्राप्त झाली. तोच ओमकार रोहन खरात गोलंदाजीसाठी. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याच्याकडे एक क्षमता आहे. बॉल दोन्ही बाजूला वळवतो. त्याचा गुगली भरपूर वळतो. राईट हँडेड बॅटरसाठी भरपूर आतमध्ये येतो आणि हा गोलंदाज पहिल्याच बॉलवर नक्की हावी ठरलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. निश्चित रोहन खराचं एक वैशिष्ट्य आहे की एकाच स्टान्सनं एकाच ऍक्शननं तो दोन्ही प्रकारे चेंडू वळवू शकतो आणि त्यामुळे गोलंदाजाला अंदाज येत नाही की चेंडू कुठे जाणार आहे. दुसरा बॉल लेग स्पिन होता. लवकर पिक केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय झेल खाली परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. केतनच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. आपण बघतोय खरं तर त्याचा बॉल जर टप्प्यात आला की मग मात्र मोठा फटका येतो. फुल टॉस होता. आता एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नाही आणि बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय केतनच्या बॅटमधून. षटकारानंतर आता चौकार आलाय. टीमची धावसंख्या 34. दादा वाकडी कर आहे तो धुरंदर. पहिल्या चेंडूवरती केतन थोडासा गोंधळला. मात्र त्यानंतर त्याने व्यवस्थित रीड केलं दोन्ही चेंडू. तिसरा तर त्याला फुलटॉस मिळाला आणि त्याने बरोबर एक्स्ट्रा कव्हरला चांगला गॅप काढला. 4 धावा इथे मिळतात. केतन मात्र आता हळूहळू ठाणे संघाला मजबूतीकडे घेऊन जाताना आपण बघतोय. फुल टॉस आणि आता यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. ठाणे टीम या चौकाराबरोबर 38 धावा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. अनेक चांगल्या मैदानांवरती मातब्बर खेळाडूंवरती यशस्वी ठरलेला हा गोलंदाज या खेळपट्टीशी मात्र जुळून घेत नाहीये. आणखीन एक मोठा धमाका केतनच्या बॅटमधून. जसा बॉल स्पिन झाला त्याच्या विरुद्ध तुटून पडला आणि या षटकाराबरोबर ठाणे संघ जाऊन पोहोचला आता 44 या आकड्यावर. 2 षटकार 2 चौकार. रोहन खरातच्या गोलंदाजीचे खरपूस समाचार इथे केतन म्हात्रेकडून आपण बघतोय. त्याचा लौकिक आहे केतन म्हात्रेचा आणि तो लौकिका साजेसा खेळ करताना आपण बघतोय. इथे अक्रॉस द बॅट खूप चांगला फटका बघायला मिळाला. स्क्वेअर लेगला षटकार. फिंगर स्पिन आणि बरोबर टॉप स्पिनवर बॅकफुटला जात असताना हा फटका सजवलाय. लेग स्पिनर ज्यावेळेला अशी गोलंदाजी करतात थोडीशी जागा मिळते आणि केतन थोडंसं बॅकफुटवर जाऊन मिडविकेटचं क्षेत्र निवडतोय. चांगले फटके त्या क्षेत्रामध्ये त्याच्या बॅटमधून येत आहेत. टीमची धावसंख्या 44.
यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. या चौकाराबरोबर 48 धावा. 3 ओव्हरचा वाजवी खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ठाणे संघ 48ला 2. आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज हॅलो. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. ड्रिंक टाइम झालेला आहे. अतिशय चांगला सामना रंगलेला आहे. मात्र आपण आता स्वागत समारंभाकडे वळतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण इथे स्वागत करूया. मी जयेश पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. मंगेशजी वाकडीकर आणि जयेश पाटील साहेब स्वागत करतील. अतुल भगत धाकटा खांदा यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आदरणीय अतुल भगत, त्यानंतर प्रमोद कडू शेलगर, या पाहुण्यांचं स्वागत. अतुल भगत स्वतः क्रिकेटर आहेत. त्यांच्या सुवद्य पत्नी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि आता सध्या ते स्वतः 40+ खेळत आहेत. त्यांच्या टुर्नामेंट्सही असतात. अतुल भगत धन्यवाद. प्रमोद कडू शेलगरचे आमचे पाहुणे, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. संकेत फोटोग्राफर संकेत आणि कॅमेरामन प्रमोद कडू शेलगर जावळे. प्रमोद कडू जावळे जयेश पाटील साहेबांचे अगदी जवळचे स्नेही नातेवाईक, त्यांचं हार्दिक स्वागत. प्रफुल्ल केदारी सावळ्याचे प्रफुल्ल केदारी. संकेत फोटोग्राफर याला विनंती आहे की त्यांनी कृपया मुख्य स्वागत कक्षाकडे यावं. प्रफुल्ल केदारी सावळे, त्यांचाही बैलगाडा शर्यतीमध्ये असतो. शिवा आणि सिराज आणि स्वतः क्रिकेटर आहेत प्रफुल्ल केदारी सावळे आणि या रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत. सोनारपाडा अनिल पाटील यांना मी विनंती करतो. अनिल पाटील सोनारपाडा आणि आदरणीय रुपेश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख, या दोघांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सरपंच मुकेश वसंत पाटील सरपंच मुकेश वसंत पाटील यांचं स्वागत जयेश पाटील आणि मंगेश वाकडीकर करतील. अनिल पाटील सोनारपाडा, रुपेश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख पेण यांचं स्वागत. रुपेश पाटील यांचं स्वागत. सतीश पाटील, चेतन पाटील आणि महेश दळवी मुरबी यांचं स्वागत. सतीश पाटील पेण 40+ अध्यक्ष. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, भूषणचा बॉल तिथे निसटतो आणि दुसरी धाव आता इथे नक्की मिळताना दिसेल. झेलवर आलाच नाहीये तिथला क्षेत्ररक्षक. 50 धावा, अर्धशतक पूर्ण झालंय टीम ठाणेचं. 50ला 2 अशी परिस्थिती. काही मान्यवरांचा सन्मान देखील इथे केला जातो. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगचं हे 4थं दिमागदार असं पर्व. 50 धावा. सतीश पाटील यांचा सन्मान इथे केला जातो. 40+ पेणचे अध्यक्ष. ट्रॉफी बनवण्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. थँक्यू. बॅकफुटला जाऊन आता पूल केलाय भूषणने. मिड विकेटला फिल्डर आहे. 1 धाव मिळेल. 51 धावा फलकावर लागलेत आणि केतनकडे आता स्ट्राईक आहे. केतनने 25 धावा केल्यात आतापर्यंत. निश्चित आपण बघतो की धावांची इमारत ही पायावरती अशी उभी राहत नाही, तर त्यासाठी चांगला पाया मजबूत असावा लागतो. विशेष म्हणजे शाहिद शेखनं आज जो पाया भरणी केली आणि त्यानंतर केतन म्हात्रेने जे धमाल उडून दिलेली आहे मागच्या काही चेंडूंमध्ये, त्यानं कंटिन्यूस सायमल्टेनियस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात आहेत आणि त्यामुळेच मजबूतीमध्ये आपण ठाणे जिल्हा दिसतो. बघायचे वासिक शेखनं राडवलं होतं या अगोदरच्या षटकामध्ये. आता या षटकामध्ये वासिक शेख पुन्हा धावांचं फुटलेलं धरण उभं करेल का, धावा रोखेल का? फुल टॉस आणि पुन्हा एकदा एक चांगला कव्हर्सला मारलेला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदून 4 धावा केतन मात्रेच्या बॅटमधून. रायगड प्रीमियर लीग. रायगड. थँक्यू. पुन्हा फुल टॉस, पुन्हा 4.
स्लोअर वनचा वापर केला या अगोदरच्या बॉलवर, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वेगावर भर दिली. चांगला बॉल. आता थोडासा शरीराचा वेध घेतोय. ऑन साईडला खेळायचं होतं केतनला, परंतु इथे एक चांगला बॉल टाकलाय वासिकने. भागीदारी वाढते, वेगाने वाढते, त्याच्यामध्ये केतनचं चांगलं योगदान आहे. 290च्या स्ट्राईक रेटने केतन मात्रे खेळतोय. महाराष्ट्राचा बाईक सम्राट. 31 कुणाल याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. जर केतन लगातार 3 षटकार मारले तर जयेश पाटील यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक मिळेल. वाह, बक्षीस देण्याची परंपरा खूप जुनी आहे शिरडोनची. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. आता मात्र परफ्यूम डिलिव्हरी, थोडासा बाउन्सरचा वापर, खांद्याचा योग्य वापर. 1 पदी ओव्हर हे दोन्ही अंपायर सांगतात केतनला. आणि इथे आता DRS वापरलेला आहे केतनने. प्रत्येक सामन्यामध्ये DRS उपलब्ध आहे, तो तुम्ही कशासाठी घेऊ शकता. पंच मात्र रनआउटसाठी आणि बीमरसाठी DRSचा वापर करू शकतात, परंतु जे फलंदाज आहेत त्यांना कधीही DRS उपलब्ध आहे, ते कधी ते घेऊ शकतात. निश्चित बघायचं DRSचा निर्णय प्रलंबित आहे. मात्र एक किस्सा तुम्हाला जरूर या निमित्तानं मी शेअर करेल की ज्यावेळेस क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी पूर्ण धुमाकूळ घातला होता, इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं, आणि त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना पकडून देणाऱ्यास 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. बाळा महाबळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बाळा महाबळे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. शिवा दळवी यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. थँक्यू. आता इंग्रजांनी 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केल्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रज अधिकाऱ्याला जो कुणी पकडून आणेल किंवा त्याचा खून करेल किंवा त्याला मारेल त्याला 75,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. म्हणजे या भूमीची परंपरा, इथे बक्षीस जाहीर केली जातात आणि ते दिली जातात. अर्थातच ते धाडस, तो निडरपणा, तो क्रांतीवीर, आद्य क्रांतीचे जनक वासुदेवजी बळवंत फडके यांच्याकडे होता. आज त्यांच्या जयंती आहे, विनम्र अभिवादन करूया. या अगोदरचा बॉल 1 पर दी ओव्हर योग्य बॉल होता असे तिसरे पंच नीरज रणावत यांनी कळवलं. आणि त्याच्यानंतर ऑन साईडला दिशा दिली आहे सिंगलने, ते स्ट्राईक रोटेट केली आहे केतनने. 30 धावांवर पोहोचलाय केतन. मात्र 12 चेंडूमध्ये टीमची धावसंख्या 56. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक आता येईल या पहिल्या डावातलं. 5 षटकांची लढाई आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 56 धावा केल्यात, त्याच्यापैकी 30 धावा या केतन मात्रेच्या बॅटमधून आल्या. शाहिद शेखने सुरुवात चांगली करून दिली, ज्यांनी उशिराने आपले टीव्ही सेट चालू केले असतील आणि जे सध्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्याबरोबर जोडले असतील. तुम्ही सामना पाहताय टीम ठाणे विरुद्ध पुणे. पुणे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडली आणि 4 ओव्हरमध्ये 56 धावा केल्यात संघ ठाणेने. निश्चित कुणाल सर, वासिक शेखचं कौतुक करावं लागेल किंवा कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्याच्यावरती टाकावे लागेल. एका बाजूनं धावांचा महापूर येत असताना हा महापूर अडवण्याचं काम दोन्ही षटकामध्ये केलं. पहिल्या षटकामध्ये 18 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट काढताना मात्र 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर चौथ्या षटकामध्ये वासिकनं पुन्हा धावा रोखल्या, पुन्हा केवळ 8 धावा खर्च केल्या. एकूण 2 षटकं टाकली. 14 धावांमध्ये त्यानं 2 गडी बाद केले. काय कमालीची गोलंदाजी वासिक शेख. निश्चित भरपूर कौतुक मी करेल वासिक शेखचं. सुधीर साबळे, शेवटचं षटक, अनुभव आहे गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल थोडासा लेग कटर कमी गतीने टाकलेला. कमी गतीने टाकल्याबरोबरच मिड विकेटला एक चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही केतन मात्रेच्या. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 58. सुधीर साबळेला गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं. हा एक युवा खेळाडू आहे. मागच्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रभावित केले या खेळाडूनं गोलंदाजीमध्ये. विशेष म्हणजे दिशा टप्प्यावरती अचूक नियंत्रण असतं आणि काही व्हेरिएशन्स आहेत त्याच्याकडं. त्याच्यामुळे फलंदाजांना तो नेहमी कोंडीत पकडतो. बघायचं डेथ ओव्हरमध्ये त्याला आणलंय संघनायकानं. या पाठीमागे निश्चित काहीतरी योजना असेल, मोठा प्लॅन असू शकतो. केतन मात्रे समोर. 32 धावा केतन मात्रेच्या. हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय केतनने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी नाहीये. भूषण पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट होतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला केतन मात्र नक्की पोहोचलाय. धाव मिळेल फक्त 1. निश्चित जरी धावबाद होत असेल, बरेचसे समीक्षक या विकेटला अशा प्रकारे कोणी धावबाद होत असेल तर आत्महत्या म्हणतात. मात्र इथे तो शब्द प्रयोग बिलकुल लागू होणार नाही. हे बलिदान आहे. हे बलिदान आहे, कारण जो फॉर्म मध्ये खेळाडू आहे केतन मात्रे, तो जास्तीत जास्त स्ट्राईक वरत असेल तर ठाणे संघ मोठी झेप घेऊ शकतो. आणि त्यासाठी भूषण पाटील आपल्या प्राणांची आहुती इथे देत असताना हेच शिकवलं या क्रांतिकारकांच्या भूमिकेनं. आहुती द्यायची, प्राणांचं बलिदान करायचं काय असतं ते आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आज त्याची
प्रतिकात्मक पुनरावृत्ती इथं मैदानामध्ये बघायला मिळते. भूषण पाटील बलिदान करत असताना नवीन फलंदाज भावेश पवार, मॅन फ्रॉम गोरसई भिवंडी. ड्रॉप सीनचा हिरो म्हटलं जातं या खेळाडूला. अशाच परिस्थितीमध्ये तो फलंदाजीसाठी येतो आणि एकाएकी प्रत्येक सामन्यावर आपलं वर्चस्व आणि आपलं नाव कोरून जातो असा फलंदाज. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला चर्चेतलं नाव आहे केतन म्हात्रेचं. सुरुवात संयमी होती, आता आक्रमकता दिसते. सुधीरचा हा बॉल डाऊन दी ग्राउंड बरोबर बॉलरच्या डाव्या बाजूने पाठवलाय, समोर सीमारेषा पलीकडे जाईल बॉल. 4 धावा मिळतील. केतनच्या बॅट मधून कलात्मक फटका, तंत्रशुद्ध फलंदाजी केतनची आणि हा येतोय चौकार. युवा रायगड आणि युवा ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण सगळे खेळाडू घेऊन कृपया स्टेजच्या समोर यावा. ही इनिंग संपल्या लगेच आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. डोकं शांत असेल तर शेवटच्या षटकामध्ये सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतात. केतन मात्र किती स्टेबल बॅट्समन आहे आपण बघू शकतो. यावेळेला लॉफ्ट केलाय केतनने, थोडासा पाय मागे घेत बॉलला फेकून दिले ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. केतन मात्रेला थोडी संधी मिळाली तरी सुद्धा तो गोलंदाजाचा फडशा पाडू शकतो. त्या चेंडूवरती तो कसा तुटून पडू शकतो किंवा केतन मात्रेला संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती गोळी मारून घेण्यासारखं आहे. तुम्ही बघितलं असेल गुडलेंथ बॉल होता परंतु केतन मात्रे मागे गेला आणि तिथून खरं तर एका वर जाणाऱ्या चेंडूला त्यानं पंच केला मिड विकेटला. काय सुंदर फटका होता, अत्यंत देखणा हा षटकार आपल्याला बघायला मिळाला इथे केतन म्हात्रेकडून. आज प्रेक्षकांना केतन म्हात्रेने मेजवानी दिलेली आहे, मोठी मेजवानी आहे. मला वाटते हा 5 स्टार हॉटेलचा 7 कोर्स बुफे त्याने समोर ठेवलाय. 43 धावा नाबाद. केतन म्हात्रे फुल टॉस आणि यावेळेला टायमिंग पाहावं लागेल. टायमिंगच्या जोरावर बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? हो, केतनच्या बॅट मधून येतोय षटकार. केतन पोहोचलाय आता 49 या आकड्यावर. म्हणजेच काय तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असतील विनोदजी रतन पाटील, अनंत पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम नक्की खुश असतील, कारण हा हिरा त्यांच्याच परिसरातला आहे. वाकण गावचा सितारा, त्याच्यामध्ये काशीनाथ पाटील यांचं मी नाव घेईन. सध्या बरसताना दिसतोय केतन म्हात्रे. 49 धावा नाबाद, 1 धाव दूर अर्धशतकापासून आणि केतन म्हात्रेचं दिमागदार अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. केतन म्हात्रे, केतनची टनटनाटन बॅटिंग इथे पाहायला मिळाली आणि त्याने या प्रेक्षणीय सामन्यामध्ये अर्धशतक नोंदवलंय. आणि इथे अंपायर्स रिव्ह्यू आहे, अंपायर्सने इथे कॉल केले, त्यांना नो बॉल चेक करायचा आहे गोलंदाजाचा रिटर्न क्रीजचा. धावांची प्रचंड लूट इथे केतन म्हात्रेने आणलेली आहे. नाही, मॅच इथे चालू आहे आणि एक रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आलेला आहे. मात्र या आपल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये रोहित पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. माझ्या शिवबाचं नाव गाजतंय. या गाण्याचे ते जनक आहेत. खूपच चांगलं असं गीत त्यांनी गायले आणि रोहित पाटील यांचं सहर्ष स्वागत मी करतो एका चांगल्या गाण्याबरोबर. तत्पूर्वी मैदानामध्ये पाण्याची मागणी होती आणि सध्या डिसिजन पेंडिंग आहे. रिटर्न क्रीजचा नो बॉल चेक करायचा आहे पंचांना. रोहित पाटील उत्कृष्ट असे गायक, माझ्या राजाचं नाव गाजतंय. गड किल्ल्यांच्या दगडावर या गीताचे गायक रोहित पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं रायगड प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा अचानक मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे गायन क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व रोहित पाटील. पाहूया तिसरे पंच नीरज रणावत शहानिशा करतायत. रोहित पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंच हे गीत त्यांनीच स्वरबद्ध केलेलं हे गीत तुम्ही ऐकताय. त्यांचं सहर्ष स्वागत. नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल. फ्री हिट म्हणजे धावा मिळाल्या 3. 2 धावा जातील. केतनच्या खात्यामध्ये अर्धशतकाची नोंद केली आहे केतन म्हात्रेने. वेल प्लेड केतन म्हात्रे. केतन पोहोचला 51 या आकड्यावर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 78. टीम ठाणे जिल्हा
अप्रतिम फलंदाजी ठाणे संघाकडून. रिटर्न क्रीजचा हा नो बॉल होता अशी माहिती आमचे तिसरे पंच नीरज रणावत सर देत आहेत. त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. शेवटचा बॉल सुधीर साबळेचा. केतन सध्या स्ट्रायकिंग एंडला. पाहूया शेवटच्या बॉलवर किती धावा तो मिळवतोय पुणेच्या विरुद्ध. शेवटचा बॉल केतनने ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेटच्या दरम्यान बॉल अडवला जाईल. एकच धाव मिळते. केतन थकलाय त्याच्यामुळे केतनने सांगितलं एकच धाव पुरेशी आहे. पहिला डाव संपलाय. धावा झाल्यात 79. 80 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे ठाणे संघाने पुणे टीमच्या विरोधात. आणि आता जाऊया आमचे टीके माळी सर यांच्याकडे. एक जबरदस्त मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. जबरदस्त इनिंग्स बघायला मिळाली. 52 धावांची नाबाद इनिंग केतन म्हात्रेकडून. आज त्याने अक्षरशः धावांची लूट इथे मांडली. आपल्याला माहित आहे की क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके ज्यावेळेस पुण्यात आले होते त्यांनी सशस्त्र नरेश डोमे सर, आपण स्वागत कक्षामध्ये थोडंसं वळतोय. तुमची दिलगिरी व्यक्त करतो मी, कारण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि ज्या रायगड आणि ठाणेचा ठाणे आणि युवा रायगडचा जो सामना झाला त्या खेळाडूंचा सन्मान आणि सत्कार आपण इथे करतोय. मी युवा रायगड आणि युवा ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपले सगळे खेळाडू घेऊन आपण कृपया व्यासपीठावर यावं. रोशन साळुंके सुरुवातीला युवा रायगड या टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. अतिशय चांगला सामना झाला. रंगतदार असा सामना या युवकांकडून आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच युवा रायगड आणि युवा ठाणेचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो ओमकार नाईक, ज्यानं 5 विकेट्स एका इनिंगमध्ये घेतल्या आणि फक्त 16 धावा 2 षटकांमध्ये दिल्या. 5 विकेट्स घेतल्या. तो ओमकार नाईक. ओमकार नाईक याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर यावं. बामण डोंगरीचा हा खेळाडू, तेजस म्हात्रेंचा चेला. तेजस म्हात्रे आपण पण या. जरा DJ मास्टर आपण आम्हाला रायगड प्रीमियर लीगची धून ऐकवून जरा आम्हाला साथ द्या. युवा रायगड विरुद्ध युवा ठाणेचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलेला ओमकार नाईक याचा मान सन्मान इथे केला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला आदरणीय अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर आणि जयेश पाटील साहेब 50-50 सोनारपाड्याचा सोन्याचे मालक इथे देत आहेत. मी रायगडच्या सगळ्या स्क्वॉडला विनंती करतो. रोशन साळुंके आणि हरपाल, ओमकार हरपाल, आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण इथे यावं. रायगड टीमला स्पॉन्सर केलं होतं वैभव डवळे आणि आनंद डवळे यांनी. तर युवा ठाणे टीमला विशालजी मांडे, रुपेश मुंडे आणि अभिजित टेंबे यांनी स्पॉन्सर केलेला आहे. विशाल जितेकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. विशाल जितेकर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. DJ या. सोहेल शेख, कॉंग्रॅच्युलेशन रायगड टीम. अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळाला. 15,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी देऊन आपण इथे सन्मानित करतोय तो युवा रायगड या संघाला. ओनर वैभव डवळे आणि आनंद डवळे यांचाही मान सन्मान आपण इथे करतोय. ओनर्सना विनंती आहे की त्यांनी आमच्या मान सन्मानाचा स्वीकार करावा. युवा खेळाडूंना संधी दिली आणि या संधीचं सगळ्यांनी सोनं केलं. तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायची. टीम पुणे संदेश पार्टे, आपले सलामीवीर लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. युवा ठाणे टीम रेडी राहायचं आहे.
सिक्सर कडून मॅन ऑफ द मॅच साठी हा पुरस्कार आहे. इनर्स मी आदरणीय चंद्रकांतजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. चंद्रकांत शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. राहुल 11 परेल मुंबईचे कॅप्टन आणि एक जमाना ज्यांनी गाजवलेला आहे, एक हार्ड हिटर बॅट्समन, ओपनिंग बॅट्समन, एक सक्सेसफुल ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांची गणना केली जाते. ती आदरणीय चंद्रकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. ते रायगड युवा रायगडच्या खेळाडूंना विशाल जितेकर या, आकाश तारेकर वेलकम, आणि ठाणे टीम युवा ठाणे रोशन, कॉंग्रॅच्युलेशन रोशन. युवा ठाणे आणि युवा रायगडच्या मॅचमध्ये तुम्ही मिळवलेलं हे यश. ओमकार नाईक 5 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विशाल जितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल जितेकर नेहमीच युवा खेळाडूंना संधी देत असतात. तालुका हाफमध्ये किंवा ओपनमध्ये हा संधी देऊन या खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. विशाल जितेकर, या विजयाबद्दल, या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच रायगड प्रीमियर लीग बोलला तर तुम्ही गर्दी बघूनच या स्पर्धेला कशी सुरुवात आहे ते बघू शकता. आणि युवा खेळाडूंमध्ये नक्कीच आज चान्स भेटलेले. मला वाटते पनवेलच्या बाहेरच्या खेळाडूंचं मी विशेष आभार मानेन, कारण ते एवढ्या लांबून इथे खेळायला आलेत. महेंद्र आदेरे असेल किंवा आपले अबू असेल, मला वाटते नयन भगत इथे बघायला भेटला, अनिकेत मोकल, ओमकार अरपाल, निखिल पारवे इथे बघायला, त्याची जी फलंदाजी इथे बघायला भेटली. नक्कीच नशीब नाईक असे पनवेलच्या बाहेरचे खूप खेळाडू इथे लोकांना बघायला भेटले. आणि यापुढेही रायगड संघ असाच असेल. मला वाटते जे टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांना तुम्हाला संघात स्थान द्यायचंच आहे आणि आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. मंगेश वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली जी रायगड प्रीमियर लीग आता होते, मला वाटते पहिल्या दिवशीची गर्दी बघून मला वाटते यावर्षी रेकॉर्ड तोड परफॉर्मन्स असेल रायगड प्रीमियर लीगचा. नक्कीच ईश्वराची इच्छा असेल तर तेही स्वप्न तुमचं पूर्ण होईल अशी आपण आशा बाळगूया. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं मनापासून. आणि हे पारितोषिक या टीमला, रायगड युवा टीमला प्रदान करण्यात येते. चंद्रकांत शिंदे साहेब, जयेश पाटील आणि मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते रोशन साळुंके या कर्णधारासाठी डीजे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मंगेशजी वाकडीकर यांच्याकडून मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये, जिथे पुण्याचे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. महेश नांदगुडे लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला दत्ता पवार. या दोन्ही कमी उंचीच्या खेळाडूंनी मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचंड खळबळ माजवलेली आहे. महेश नांदगुडे एक नवीन युवा खेळाडू आहे. सामना करेल तो गोलंदाज भावेश पवार. वाह, इथे पहिला चेंडू, बाहेरची कड आणि व्हेरी फास्ट बॉल, विकेट. शून्यावरती पुण्याचा पहिला फलंदाज बाद. धक्का इथे दिलाय. शून्यावर आउट होतोय लेफ्ट हँडेड बॅटर. आणि विशेष म्हणजे भावेश पवारने, लेफ्ट आर्म बॉलरने त्याची विकेट घेतली आहे. पहिल्याच बॉलवर महत्वाचा गडी टिपलाय. महेश नांदगुडे शून्यावर गोल्डन डकचा शिकार ठरत असताना पुणे टीमला शून्यावर पहिला धक्का दिलाय टीम ठाणेने. लक्ष्य आहे 80 धावांचं. खरं तर महेश नांदगुडेला आज मोठी संधी होती. ज्यावेळेस दिग्गज अनुपस्थित होते त्यावेळेस त्याला एक मोठा ब्रेक मिळाला होता. मात्र एक हाफ व्हॉली बनवण्याचा प्रयत्न त्याने केला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉलला उजव्याच्या बाहेरचा होता. अखेर कड लागली आणि यष्टीरक्षकानं अतिशय सुंदर कॅच तिथे शाहिदने पकडला. आणि इथे पहिला धक्का, व्हेरी फर्स्ट बॉल. शून्यात सुरुवात होते. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही, शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला. बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला. सागर होऊ कधीही, बसलो जरी आज डोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. बघायचंय शून्यातून साम्राज्य निर्माण केलं जातं. याच मातीतल्या भूमिपुत्रानं, या मातीच्या सुपुत्रानं, अर्थातच
शिरढोण मध्ये जन्म झाला असेल, मात्र भारतात सर जरा एक मिनिट तुम्हाला मी थांबवतोय. जयेश पाटील साहेब जे 50-50 नंबरवाला सोनारपाड्याच्या सोन्याचे मालक आहेत, ते आपल्याला इथे आपलं मनोगत व्यक्त करतायत. मी प्रथम शिवाजी महाराजांच्या भूमीत आहे, रायगड जिल्ह्यात, आणि त्यांना अभिनंदन करून मी बोलत आहे की जे आयोजन मंगेश सर वाकडीकरांनी केलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या ट्रॉफ्या वगैरे ठेवून, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आणि इथे आम्हाला संधी दिली सोन्या बैलाला आणि आम्हाला इथे यायची, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन मानतो. धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आलात त्याबद्दल खरं तर धन्यवाद. तुमचे सगळे फॅन फॉलोअर्स आले त्याबद्दल धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. भावेश पवारचा चेंडू फुल टॉस होता उंच आकाशामध्ये, तिथे कोण घेणार? यस यस, टॅकन, व्हेरी गुड कॅच. आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे बाद होईल का? निश्चित तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. ओव्हर दी वेस्ट हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. मात्र इथे धक्का मोठा असेल जर हा चेंडू नो बॉल नसेल तर. बॅटरने इथे DRS घेतलेला आहे, फलंदाजाने मागणी केलेली आहे. ऑनफिल्ड जे अंपायर आहेत त्यांचा निर्णय होता बॉल योग्य आहे, परंतु शेवटी जो DRS आहे तो उपलब्ध आहे. आणि याच दरम्यान प्रवीणजी पाटील खारघरचे नगरसेवक त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्याच बरोबरीने अनंतजी पाटील उपस्थित होत आहेत काटई गावावरून, त्यांचंही सहर्ष स्वागत. कारण आज केतनने दमदार असं अर्धशतक नोंदवलं पहिल्या डावामध्ये आणि आता सध्या डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया नो बॉल आहे की नाही. तिसरे पंच आता त्याच्याविषयी चर्चा करतील. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय. या ठिकाणी काटईवरून दुर्गा माता क्रिकेट संघ काटई स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचे आयोजक सन्माननीय अनंतदादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. तर फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का पुणे संघाला. दत्ता पवार या अगोदर महेश नांदगुडे असे दोन सलामीवीर पहिल्या दोन चेंडूवरच इथे बाद होऊन परत आहेत. आणि धावफलकावरती मात्र एक धाव, दोन गडी बाद एक असा कोसळलेला डाव आता पुणेकर कसा उभा करणार हे बघायचंय. तुषार रणदिवे बरोबर चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीला कोण येतो हे बघायचंय. स्वरूपात धाव आली, त्याच्यामुळे दत्ता स्ट्रायकिंग एंडला गेला आणि दत्ताची देखील विकेट मिळालेली आहे. दोन फलंदाज बाद. दोन्ही सलामीवीर शून्यावरती परतलेले आहेत. आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असताना आपण पाहिलं होतं तिथे 3 बाद 2 अशा नाजूक अवस्थेमधून विराट कोहली, KL राहुल यांनी डाव उभा केला. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा दीपकजी चव्हाण साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. कारण या स्पर्धेमध्ये आपण फायनलमध्ये पाहणार आहोत जे संघ पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केलेले आहेत चारही संघ, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपकजी चव्हाण साहेब, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. इथे अगदी सोपा झेल मात्र सुटेल आणि महेश शिंदेला जीवदान मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये भावेश पवारनं जबरदस्त हादरे दिलेत. हादरे नव्हे, त्यानं भूकंप घडून आणला आणि इतका मोठा भूकंप आहे. 2 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. तर तिथे महेश शिंदेचा झेल सुटलेला आहे. या प्रेशर मधून पुणेकर सावरणं गरजेचं आहे. ते कसे सावरताय ते बघायचंय. मात्र महेश शिंदे पुन्हा एकदा समोर. आखूट टप्प्याचा एक बाउन्सर, इथे वाईडची घोषणा होते पंचांकडून. एक अतिरिक्त धाव आणि धाव फलकावरती आपण बघूया 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात पुणे. अलिमगडच्या हिमांशू पाटीलने झेल सोडला आणि त्याच्यानंतर स्लोअर बाउन्सरचा वापर भावेश कडून. वाह, अप्रतिम गोलंदाजी करता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. हलकासा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फ्रंट फूट वरती, मात्र फसलेला हा प्रयत्न. धाव इथे मिळते. 1 धाव फलकावरती 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुणे. राईट हँडेड बॅटरसाठी लेगकटचा वापर, ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर येतात त्यावेळेला आर्म बॉलचा वापर ही खासियत राहिली आहे भावेशची. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. 5 धावांवर 2 धक्के दिलेत संघ पुणेला या मॅच मध्ये. युवा संघ आहे पुण्याचा आणि जबाबदारी संदेश पार्टेच्या खांद्यावर या टीमची, परंतु सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये संघ अडचणीत दिसतोय.
तुषार रणदेवेसाठी टाकलेला हा चेंडू प्रचंड चकित करणारा होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलेला चेंडूला अक्रॉसची बॅट अगोदरच पोझिशन बनवली होती आणि त्यामुळं कनेक्ट होऊ शकला नाही हा फटका. तर बघा धावफलकावरती धावा आहेत 5 आणि षटक संपलंय पहिलं. 2 गडी बाद 5 पुणे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर केतन मात्रेसाठी डीजे स्पोर्ट्स बारामती यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आले. जे जागृती स्पोर्ट्स या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत केतन मात्रे, त्यांच्याकडून त्यांच्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक डीजे स्पोर्ट्स बारामतीकडून. जागृती स्पोर्ट्स म्हटल्यानंतर एक मोठा स्पोर्ट्स ब्रँड आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्या स्पोर्ट्स ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आहे केतन मात्रे. त्याच्यासाठी डीजे स्पोर्ट्स बारामतीकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकीय खेळीबद्दल. पहिलं षटक संपले 5-2 अशी परिस्थिती टीम पुण्याची. निश्चित कमालीची फलंदाजी आपण पहिल्या डावामध्ये बघितली ती केतन म्हात्रेकडून. ज्यावेळेस शाहिद बाद झाला होता परंतु शाहिदनं धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यानंतर केतन उभा राहिला. हळूहळू इथे रोहन खरातवरती मोठा हल्ला त्यानं चढवला आणि त्यानंतर पुन्हा शांततेने सामोरा गेल्यानंतर सुधीर साबळेला देखील शेवटच्या षटकामध्ये चांगले तडाखे दिले आणि टीमचे टोटल 79 पर्यंत पोहोचवली. 80 धावांचं एकूण टार्गेट होतं. पहिली सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं मात्र तिथे पहिले 2 फलंदाज सलामीवीर खातं खोलू शकलेले नव्हते आणि त्यानंतर षटक संपलं तेव्हा केवळ 5 धावा आहेत. इथून राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप घ्यायची पुणे संघाला. स्ट्राईक एंडवरती महेश शिंदे डावखुरे हाताचा फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडवरती तुषार रणदिवे. या दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे, जबरदस्त गुणवत्ता आहे. मात्र आज या क्रांतीवीर मैदानावरती हे दोन्ही फलंदाज ठाणेकरांसमोर काय करतायत हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. सरळ बॅटनं उडवला चेंडू लॉंग ऑनला. यस, महेश शिंदे ऑन फायर. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय सावध एक्सप्रेस म्हणजे स्कॉट्रेल ऑफ भिवंडी या टोपण नावाने ओळखला जातो हा गोलंदाज. परंतु पहिलाच बॉल स्लाइटली ओव्हर पिच होता आणि बरोबर लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेच्या पलीकडे पाठवलाय. महेशच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार टीम पुणेसाठी. किरण पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल होता हा. फ्लिक केला तिथे लॉंगॉनला. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे पुणे संघासाठी. 1 धावेबरोबर स्ट्राईक तुषार रणदेवे स्ट्राईक एंडला पोहोचेल मात्र धावफलकावरती पुणे 2 गडी बाद 12 धावा. किरण पाटील सावध भिवंडी क्रिकेटच्या मागे देखील आता वलय प्राप्त झालंय. सर्व क्रिकेटर्सनी ते वलय प्राप्त करून दिले भिवंडीच्या क्रिकेटला. कारण भिवंडीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा होतात. त्याच्यामध्ये खुल्या गटातल्या स्पर्धा, तिथलं ग्रामीण क्रिकेट, तिथलं सिटी क्रिकेट हे बहरत आहे आणि त्याच्यामधला हा किरण गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर. याबरोबर खोलवर टप्प्याचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. तुषार रणदिवे, रणांचे दिवे लावावे लागतील. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल मनगटाच्या सायाने वळवला, कलात्मक फटका आणि त्याच्यावर 4 धावा मिळवलेल्या आहेत तुषारने. गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण योगदान दिले तुषारनं क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये स्पेशली. आज त्याला आपल्या संघासाठी उभं राहायचंय. किरण पाटीलचा हा चेंडू यावेळेस हलकासा हुक करायचा होता मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू जमिनीच्या समांतर खेळला, वर राहणार नाही याची काळजी घेतली. 2 धावा तुषार रणदिवेला इथे मिळतील आणि धावफलकावरती आपण परत एकदा बघूया. 18 धावा, 2 गडी बाद 18. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. ठाणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळे यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक केतन मात्रेच्या अर्धशतकाबद्दल त्याच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद मेघा दादा. याबरोबर इथे वरची कड बॅटची घेतली असताना चेंडू अडवला गेलाय थर्डमॅन कडून. 1 धाव अपेक्षित आहे इथे तुषार रणदिवेला आणि धावफलकामध्ये देखील बदल होईल. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुणे. दुसरं षटक सध्या सुरू आहे. 19 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. किरणच्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली परंतु त्याच्यानंतर थोडासा दबाव त्याने बनवला फलंदाजांवर. नंतर हात खोलू दिलेले नाहीयेत. बॉटम हँडचा एक चांगला वापर करत असताना चौकार नोंदवला होता तुषार उर्फ बाजाने, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर गाडी आहे किरण पाटीलची.
इथे फुलटॉस आणि फुलटॉसचा घेतलेला चांगला समाचार. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश शिंदेचा दुसरा षटकार. तर हे षटक निश्चित पुणेकरांसाठी फायदेशीर लाभदायी ठरतंय. षटकामधून येत आहेत तब्बल 19 धावा. धावफलकावरती 2 षटकाची सांगता होईल. 25 धावा 2 गडी बाद पुणे. सर 25 धावा झालेल्या आहेत आणि चंद्रा सर आपल्याबरोबर इथे जुळलेले आहेत. मी चंद्रा सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर सकाळपासून ते आहेत. राहुल 11 परेल मुंबईचे कॅप्टन आणि भूतपूर्व मोस्ट सक्सेसफुल ओपनर म्हणून ते राहिलेले आहेत. सर या रायगड प्रीमियर लीगमध्ये तुमचं स्वागत. कसं वाटतंय हा रायगड प्रीमियर लीगचा सोहळा, ऑक्शन सोहळा? थँक्यू. रायगड प्रीमियर लीग कसं वाटतंय म्हणजे वर्ल्ड कपला आल्यासारखं वाटतंय. कसं वाटतंय तुम्ही म्हणाला ते वर्ल्ड कपला आल्यासारखं वाटतंय. तसं वर्ल्ड कपसारखं आयोजन केलं आहे. आणि मंगेशजी तुम्हाला हॅट्स ऑफ. कारण एवढं सगळं करायचं म्हटलं की तुमचे सगळे मंडळी जी मित्रमंडळी आहेत त्यांना घेऊन नक्कीच 3-3 महिने त्याच्यावर अभ्यास केला असेल तेव्हा हे चित्र तुम्ही रेखाटलं आहे. एवढं सोपं नाही आहे. आणि घरात पण तेवढा वेळ तुम्हाला देता आला नाही हे पण मला समजते. आणि खूप सुंदर आयोजन. पहिलं तर विकेट ज्या व्यक्तींनी बनवली आहे त्याला तर पूर्णपणे हॅट्स ऑफ. एकदम काचेसारखी चकचकीत बनवली आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी पण तुम्ही याच्यावर डायरेक्ट खेळायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. अशी सुंदर विकेट त्यांनी बनवली आहे. मान्यवर इथे बसले आहेत. डोंबिवलीचे पण मान्यवर बसले आहेत. त्यांना पण माझा नमस्कार. ग्रेट माणसं आहेत, ग्रेट ऑर्गनायझर आहेत. आणि खरंच अशीच टुर्नामेंट तुम्ही सातत्याने भरवत राहा. नवीन पिढीला चांगला वाव मिळतो आहे. नवीन पिढी तुमच्यासमोर दिसते आहे. नवीन पिढीने पण समजायला पाहिजे की मला संधी मिळाल्यानंतर मी त्याचं सोनं केलं पाहिजे. मला ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्टर वन, यॉर्कर, बाउन्सर हे शिकता आले पाहिजे. सगळे फटके शिकता आले पाहिजे. तरच आपण क्वालिटी क्रिकेटमध्ये जॉईंट होऊ. आपल्याला कोणतरी बोलवेल आणि आपण चांगलं क्रिकेट खेळू. तर थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्ही बॉल बघितला आहे दोघांना, जो सिक्सर बॉल आहे हा दोघांना सपोर्ट करतोय तुमच्या लक्षात आलं असेल. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. आपण चंद्रा सरांशी गप्पा मारत होतो. एक लिजेंड स्टार मुंबईतून ज्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, अनेक चांगल्या स्पर्धा खेळत आपलं एक स्वतःचं वलय तयार केलं आणि आजही क्रिकेटशी ते जोडलेले आहेत. आजही अनेक चांगल्या संघांना निमंत्रित करतात, मोठमोठ्या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी हातभार लावतात. खेळाशी संबंधित असलेले हे व्यक्तिमत्व आहे. आज चंद्रा सरांचं आम्ही स्वागत करतो. भावेश पवारच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये मोठा विध्वंस केल्यानंतर अजून अपेक्षा आहे संघनायकाला. फुलटॉस चेंडू आणि तुषार रणदिवेचा झंझावाती फटका. शानदार षटकार. हो लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग. लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. हा आवाज माझा नाहीये, तुम्ही जे बघताय. 16 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या होत्या 25. 55 पाहिजे होत्या. पहिल्या षटकामध्ये 5 आणि त्याच्यानंतर 20 आल्यात. 19 नव्हत्या तर 20 आल्यात. पुन्हा एकदा करेक्शन तुमच्या समोर. पहिल्या ओव्हरमध्ये 5, सेकंड ओव्हरमध्ये 20, 2 ओव्हर 25. आणि आता धावा करायच्या आहेत. 16 चेंडू 47 धावा. जबरदस्त खेळ, कमबॅक अत्यंत सुंदर पुणे संघाचं बघायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की जहाजामध्ये पाणी शिरलेलं आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये जहाज बुडणार नाही याची काळजी घेतलेली खेळाडूंनी. चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे झेल झालाय आणि तुषार रणदिवे ज्याच्याकडून फटक्यांचे तुषार बघायला मिळत होते ते मात्र आता थांबणार आहेत. तिसरा धक्का पुणे संघाला. तुषार रणदिवे पाशा इथे आउट होतोय. चांगली फलंदाजी करत होता. 8 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी. 187 चा स्ट्राईक रेट. एक षटकार त्याने ठोकला, परंतु त्याच्यानंतर भावेश पवारने पुन्हा एकदा वार केला आणि त्याचा अडसर दूर केला. दुसरा सर्वोत्तम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय शाहिद शेखच्या माध्यमातून, जो यष्टीरक्षक आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. राऊंड विकेटने कटरचा चांगला वापर पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा बॉल. बॅटची वरची कडा घेतली, लिडिंग एज घेतल्यानंतर मागे गेला. शाहिदने शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक सर्वोत्तम झेल संपन्न केला. आणखीन एक विकेट प्राप्त झाली भावेश पवारला. या दरम्यान एक विशेष निवेदन. मुंबई संघाचा कर्णधार, मुंबई टीमचा टीम कॅप्टन, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया टॉससाठी यावं. यानंतर होणारा सामना रायगड विरुद्ध मुंबई.
धावफलकावरती आपण बघतो आहोत धावा पहिल्याच 33 धावा भावेश पवारच्या अगदी दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि भावेश पवारवरती देखील पुणेकर जोमदार हल्ला चढवणार असं चित्र होतं. मात्र त्याच वेळेस भावेश पवारने एक कटर चेंडू टाकून तुषार रणदिवेचा अडसर दूर केला. अत्यंत सुंदर गोलंदाजी भावेश पवारकडून. म्हणजे ज्या ज्या वेळेस गरज आहे त्या त्यावेळेस संघनायक भावेश पवारवरती विश्वास ठेवतो आणि तो देखील आपला विश्वास सार्थ ठरवतो. 3 बळी आतापर्यंत भावेश पवारने टिपलेले आहेत या मॅच मध्ये. तर समोर आता नरसिंग पालमपल्ले, सुपरस्टार खेळाडू आहे नरसिंग पालमपल्ले. मागच्या 2 वर्षामध्ये पुण्यातल्या क्रिकेटमध्ये त्याने आपला दबदबा तयार केलेला आहे आणि आज पुणे संघासाठी तो या रायगड प्रीमियर लीग मध्ये काय करणार आहे. ओहो, वॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू होता हा. हलकासा आखूड टाकला होता मात्र समजू दिला नाही तो चेंडू बिलकुलही नरसिंगला. 1 धाव इथे मात्र लेग बाईज मिळेल. मागच्या पायावर जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर भावेश पवार अपील करताना दिसला. स्ट्रॉंग अपील त्याच्याकडून, परंतु शेवटी पंचांचा निर्णय आला की लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. भावेश पवार सध्या आपल्या स्क्रीनवर आहे, चर्चेमधलं नाव आहे, चांगलं क्रिकेट खेळत आलाय. गोरसई टीमला नेहमीच त्याने चांगलं योगदान दिलंय. खुल्या गटामध्ये देखील क्रिकेट सातत्याने गाजवतोय आणि ही शान आहे भिवंडीची. गोरसई गावचा सितारा भावेश पवार चांगली कामगिरी करतोय टीम ठाणेकडून. गोरसई गावाला क्रिकेटच्या पटलावरती आणणारा हा खेळाडू आहे. वाह, पुन्हा अप्रतिम चेंडू, एकापेक्षा एक ठेवणीतले चेंडू. खरं तर आता ठेवणीतले कपडे बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे कारण पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. तर इथे ठेवणीतले चेंडू मात्र भावेश पवारने सातत्यानं बाहेर काढलेत आणि काय कमालीची गोलंदाजी केली. वाह, म्हणजे प्रेमात पडावी अशी कलाकुसर म्हणजेच भावेश पवारची ही गोलंदाजी आहे. वाह, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू, यावेळेस फ्लिक केला. जरूर शॉर्ट हेलिकॉप्टर आपण म्हणू शकतो. धाव मात्र केवळ मिळेल 1 आणि धाव फलकावरती इथे बघायचंय 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुणे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये मुंबई संघाचा कर्णधार विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी या. रायगड टीमचा कॅप्टन आकाश तारेकर इथे हजर आहे. बारा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपल्याला उपस्थित राहायचं. याच्यानंतरचा सामना भावेश पवारने नक्कीच चांगली गोलंदाजी केली. पाण्याची मागणी मैदानामध्ये होते, संयोजकांनी त्याची पूर्तता करावी. 3 षटकाचा खेळ संपला. 35-3 अशी परिस्थिती सध्या पुणे संघाची आणि आता 12 चेंडूमध्ये 45 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या तुम्ही रायगड प्रीमियर लीगचा हा महासंग्राम पाहताय, जिथे दुसरा प्रेक्षणीय सामना रंगतोय पुणे विरुद्ध ठाणे. ठाणे संघाने 80 धावांचं लक्ष्य सेट केलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 12 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या आहेत पुणे संघाला. या दरम्यान युवा ठाणे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपलं प्राइज घेण्यासाठी कृपया आपण स्टेजवर यावं. ठाणे स्क्वॉड विशाल पाटील अँड टीम यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर संयोजक मॅच येऊन आपला सन्मान घ्यावा. पाण्याची मागणी खेळाडूंकडून करण्यात आली आहे, त्याची पूर्तता लवकरात लवकर करा प्लीज. मॅच थोडा वेळ जरी थांबलेली असेल तरी मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे. 12 चेंडूमध्ये पुणे संघाला 45 धावांची आवश्यकता आहे. आजची ही एक्झिबिशन मॅचेस आहेत. आदरणीय अनंत पाटील साहेब, त्यानंतर आदरणीय नगरसेवक प्रवीण पाटील साहेब आणि ज्यांनी आम्हाला सगळ्या या आजच्या मॅच स्पॉन्सर केलेल्या आहेत ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचे सर्व आदरणीय दीपक चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठाणे टीमच्या कॅप्टनचा सन्मान आम्ही इथे करतोय. विशाल पाटील, अतिशय चांगला खेळ आज युवा खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळाला. विशाल जितेकरनं सांगितलेलं की या युवा खेळाडूंना आम्ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. ठाणे विरुद्ध युवा रायगडच्या या मॅचमध्ये खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन विशाल. या रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना कसं वाटलं? चांगलं वाटलं. गेम चांगलीच झाली होती, परंतु थोडे 2-3 डिसिजन आमचे गलत झाले. त्याच्यामुळे जो स्कोर झाला तो 90पर्यंत गेला आणि त्याच्यामुळे थोडा बॅट्समनवर प्रेशर आला. ऑडियन्सचा सपोर्ट तिकडे, तुमचे पण ठाणेवाले भरपूर मॅच बघत होते, रायगडवाले मॅच बघत होते, महाराष्ट्रातून मॅच बघत होते, त्यांच्याबद्दल काय म्हणाल?
नाही, सर्वांचा सपोर्ट खूप चांगला आहे, परंतु थोडा आम्हालाही खेद वाटतो की 4 मॅचेस झाल्या आणि 4च्या वेळेला मी 3 वेळेला कॅप्टन मला जी संधी दिली ज्या आमच्या ठाण्याच्या असोसिएशनने, परंतु मी त्या संधीला योग्य रीतीने मला वाटतं की मी पार पाडू शकलो नाही. कारण का शेवटीला ज्या वेळेला आपण टीममध्ये खेळतो आणि ज्या वेळेला ग्राउंडवर असतो त्यावेळेला पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार हा कॅप्टनला असतो आणि 2-3 वेळेला माझे डिसिजन चुकले आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे फटका बसलेला आहे. क्रिकेटमध्ये असं होतच असतं, हार जीत तो होती रहती है, लेकिन खेलना सबसे बड़ी बात है. नेक्स्ट टाईमसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो मी. आदरणीय आमचे नगरसेवक प्रवीण पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गोड शब्दामध्ये आम्हाला शुभेच्छा द्याव्या. मंगेश वाकडीकरने रायगड प्रीमियर लीगचं जे आयोजन केलेलं आहे अप्रतिम आहे आणि त्याची एक महिन्याची प्लॅनिंग नाही, 6 महिन्यापासून तो प्लॅनिंग करत असतो आणि 6 महिन्यानंतरची प्लॅनिंग करतो आणि ही पब्लिकचा जनसागर बघताय तर त्याला आत्ता कालपर्यंत प्रेशरमध्ये होता, काय होईल पुढं, कसं रात्रभर झोपला नाही असं आता त्यांनी सांगितलं मला. पण आता ती पब्लिक बघल्यानंतर जे त्यांनी केलंय ते सारखं झालेलं दिसतंय, आपल्या चीज झालेलं दिसतंय. धन्यवाद. तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं, अनंत पाटील साहेब तुमचंही धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक जबरदस्त फटका महेश शिंदेच्या बॅटमधून, अप्परकट एक बाउन्सर वरती त्यानं लावलेला जो तडाखा होता ना तो अत्यंत क्लासिकल होता. 4 धावा तिथे मिळत आहेत परत एकदा महेश. ओ हो, इथे मात्र थोडासा आखूड आपटला आणि तिथेच अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फसला महेश शिंदेचा. निर्धाव चेंडू. तारीफबाई सय्यद 7070 ब्रँडचे मालक, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. तारीफबाई सय्यद यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. थँक्यू. महेशचा पुन्हा एकदा झंझावाती तडाखा. इथे षटकार. 6 धावांची नोंद येते. धमाल फलंदाजी या षटकामध्ये. इथे खरं तर गिअर बदलणं गरजेचं आहे आणि तो बदललाय. रवी बुंबकच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. फलंदाज महेशच्या बॅटमधून हे फटके येतात. एक चौकार आला आणि त्याच्यानंतर रवी बुंबक राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आणि त्याच्या विरुद्ध एक चांगला फटका. थोडासा पुढे टाकलेला बॉल स्लॉटमध्ये होता आणि स्लॉग हिटिंग साठी जाणला जातो. लेफ्ट हँडेड बॅटर. खूप चांगला कलात्मक फटका आणि षटकाराबरोबर मॅच ऑन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45. सिंहगड रोडचा खेळाडू आहे. कोंढाणा अर्थात सिंहगडच्या पायथ्याशी राहतो आणि त्यामुळे तिथे कसं लढायचंय ते चांगलं माहित आहे. दुसरा लागोपाठचा षटकार. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट. कमालीचा षटकार. शिंदे बरसला आणि पहा काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी लेदर क्रिकेटला शोभणारा फटका. बरोबर फ्रंट लेग वर येत असताना समोरच्या दिशेने कव्हर्सच्या मधून एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये काय टायमिंग होतं. इनसाइड आउट. षटकार ठोकलाय महेशने. मॅच ऑन. टीमची धावसंख्या 51 धावा. 29 धावांची मात्र गरज आहे जिंकण्यासाठी आणि विशेष म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. तर 11 चेंडू मध्ये 300चा स्ट्राईक रेट. 33 धाव संख्येवरती फलंदाजी करतोय महेश शिंदे. कमालीचा फलंदाज. परत एकदा इथे चेंडूला स्क्वेअर लेगला खेळायला तिथे गॅप मोठा आहे आणि लॉंग लेग सीमारेषा फोडली मिळत आहे. 4 महेश शिंदे. वा भाई वा. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. जे 20 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. 2 षटकामध्ये 45 करायच्या होत्या. आता समीकरण बदललंय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 25 धावा. पुणे संघाचा महेश शिंदे बरसतोय. त्याने धावा केल्या 37. धाव फलकावरती 55 धाव. मी सुरुवातीला चर्चा केली होती की वादळात सापडलेलं जहाज महेश शिंदेने मात्र जलसमाधी घेणार नाही याची काळजी घेतलेली आहे. ओहो, वंडरफुल शॉट. वंडरफुल शॉट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून महेश शिंदेचा पुन्हा एकदा जबरदस्त आविष्कार. व्हॉट अ शॉट. षटकार. सामन्यामध्ये पलट
तर आपण इथे टॉस करतोय रायगड विरुद्ध मुंबई. रायगडचे कॅप्टन आकाश तारेकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि मुंबईचे कॅप्टन ओमकार देसाई यांना इथे आमंत्रित करतोय. भरत लोहार साहेब आपलं मनापासून स्वागत. आमचे रवी प्रसाद सर वेलकम सर. दीपक चौहान वेलकम. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल अशी माहिती आयोजकांच्या अमोल म्हात्रे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं. सहा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक टाकण्यासाठी हिमांशु पाटील हा पर्याय आहे. अलिंगर एक्सप्रेस भिवंडी मधला अलिंगर गावचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी येईल. तरुण आहे, यंगस्टर आहे. महत्वाची भूमिका महत्वाच्या स्पर्धांमध्ये त्यांनीही पार पाडली आहे ज्यावेळेला ठाणे संघ खेळतो. परंतु सध्या आपण कुणाल आपण टॉस करतोय रायगड विरुद्ध मुंबई. दीपक चौहान साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांनी चारही टीमना आज स्पॉन्सर केलेले आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचे सर्वा दोघांसाठी ट्रॉफी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. ओमकार देसाई मुंबई तुमची आमची सर्वांची मुंबई वर्सेस रायगड. टॉस जिंकलाय रायगड टीमनं टॉस जिंकलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅच एकदम क्रुशियल मोमेंटमध्ये आहे. फुल टॉस चेंडू आणि चौकार. आकाश तारेकर टॉस जिंकलाय, काय घेणार? क्षेत्ररक्षण करू. या रायगड प्रीमियर लीगमध्ये कित्येक वर्ष तुम्ही खेळताय, कसं वाटतंय यंदाच्या वर्षी? हो नक्कीच, कारण जी पहिली रायगड प्रीमियरपेक्षा आता इम्प्रूव्ह होत चालली आणि आणखी भविष्यात आणखी इम्प्रूव्ह होत जाईल. कारण रायगड क्रिकेटची पंढरी म्हटलं तर आता शिरडोन गाव झालंय. मुंबईच्या बरोबर यंदाच्या वर्षी पहिल्याच यंदाच्या वर्षीच हा एक्सपेरिमेंट आपण करतोय, कसं वाटतंय? मुंबई आणि रायगडमध्ये पहिला क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट भरपूर फरक आहे. कारण पहिला क्रिकेट मुंबईचे प्लेयर्स आले की 100% ट्रॉफी घेऊन जायचे, पण आत्ताचं क्रिकेट तसं नाही. रायगडमध्ये देखील इम्प्रूव्ह होऊन रायगड क्रिकेट धमाका षटकार. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय. मॅच अगदी क्रुशियल मोमेंटमध्ये आहे. आपण बाईट नंतर घेऊया. मुंबईच्या कॅप्टनची ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 4 चेंडू मध्ये आता धावा करायच्यात. 9 सामना जिंकण्यासाठी नरसिंगच्या बॅटमधून येतोय षटकार. काय जबरदस्त मॅच आहे. सुरुवात कशी होती आपण पाहिलं होतं. 2 बाद 1 2 सलामीवर 0वरती होते. तिथून पुढे तुषार रणदेवेने काही चांगले फटके खेळले. महेश शिंदे आला, त्यानं बघितलं आणि नंतर आपण त्याला बघत होतो. तळपत्या सूर्याकडं पाहत बॅट खांद्यावरती घेऊन आला. फटक्यांचं चांदणं शिंपित गेला आणि आपण मात्र त्यामध्ये न्हावून गेलो. आता कळस चढवायची जबाबदारी नरसिंग पालमपल्लेची आहे. धमाल फलंदाजी. 2 चेंडूवरती 2 1 चौकार 1 षटकार खेचत मॅच आणलेले पुढे. 4 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच, वंडरफुल मॅच. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद दोन्ही टीमच्या कर्णधाराने आणि खेळाडूंनी घ्यायची आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. भागीदारी झाली आहे 38 धावांची. प्रेशर तयार करण्यासाठी सिली पॉइंट इथं आणलेला आहे. बॅकफुट पॉइंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. हिमांशु पाटील नरसिंग पालमपल्लेसाठी. यास अक्रॉस द बॅट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक केतन म्हात्रे. तिथे संघनायक उभा आहे. अटल उभा आहे तो. 1 धाव प्राप्त होणार आहे. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. स्कोर ऑन बोर्ड 72 धावा विजयासाठी. मात्र 8 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू 8 धावा. पेव्हिलियन एंड हिमांशु गोलंदाजी करतोय, परंतु महेशने देखील या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 43 धावांची विस्फोटक इनिंग पेश केली आहे. त्याने डाव सावरलाय. पुणे संघाच्या आशेचा किरण महेश मैदानामध्ये आहे आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉल शिल्लक आहे 3 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 8. काय खेळला महेश आज. निश्चित प्रकारे त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. 13 चेंडूमध्ये 43 धावांची नेत्रदीपक इनिंग. अत्यंत सुंदर इनिंग्स त्याने इथे खेळले. दिवाळीच्या दिवसामध्ये आपण अनार उडवताना बघणार आहोत. इथे त्याने आज ते उडवलेत. या सरळ बॅटनं उडवायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संघनायक केतन म्हात्रे. 1 धाव प्राप्त होणार आहे. मागचे 2ही चेंडू हिमांशूचे अत्यंत सुंदर होते, जिथे केवळ 2 धावा. धावफलकावरती एकूण 73 विजयासाठी शिल्लक आहेत ते 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता.
मॅच ऑन, कुठेही जाऊ नका. 2 चेंडू आणि 7 धावा हे बघा इथे मॅच आलेले 2 चेंडू 7 धावा. काळजाचा ठोका चुकवणारा क्षण, उत्कंठाशी गेलं वाढवणारा क्षण. रायगड प्रीमियर लीग मधला ही सेलिब्रिटी मॅच मध्ये ठाणे विरुद्ध पुणे रंगारंग. ओहो हो, स्लोवर 1 होता चेंडू आकाशामध्ये. हिमांशू पाटील डाऊन द बॉल आणि इथे नरसिंग पालम पल्लेबाद. शेवटचा चेंडू 7 धावांची आवश्यकता पुणे संघाला. आणि आता महत्वाची गोष्ट या सामन्यामध्ये अशी आहे की नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला जाईल आणि त्याचबरोबर षटकार मारला तर सुपर ओव्हरची दाट शक्यता आहे. शेवटचा 1 बॉल, एका बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आणि या शेवटच्या बॉलच्या अगोदरच्या बॉलवर खूपच चांगला बॉल, चांगला लेग कटर, चांगला वळला आणि तो फलंदाजाला नाही कळला, परंतु चांगला झेल तिथे फॉलो थ्रू मध्ये जाऊन स्वतः हिमांशूने टिपला. आणि आता 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. RPLचा थरार. आता मात्र हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये संघ ठाणे जिंकेल की पुणे जिंकेल. तुम्ही कोणाला सपोर्ट करताय? दोघांनाही सपोर्ट करत असाल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. शेवटचा बॉल आणि धावा करायचेत 7. यस, निश्चित ठाणेकरांबरोबर म्हणजे आमचे मित्र कुणाल दाते सरच नाही तर ठाणेकरांच्या देखील खुशीला आता निश्चित प्रकार उधाण आलेला आहे. 1 चेंडू 7 धावा अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने खेचून आणला सामना, एक वेळा का निश्चित सामना पुण्याकडे होता, पण जी हिमांशू पाटीलचं मला कौतुक करावं लागेल. त्याने जे 2 बॉल टाकले ते प्रेशर क्रिएट केला. तुम्ही बघा 2 सिंगल आल्या ते इतक्या महत्वाच्या होत्या. ते प्रेशर आला आणि तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच होता. नरसिंग पालमपल्ले तिथे स्लोअर 1 टाकला. ही गंमत आहे. ही कंडिशन हँडल करण्याची पद्धत आहे आणि हिमांशू पाटील हा युवा खेळाडू आहे, मात्र त्याने ज्या पद्धतीनं काम केलं निश्चित कौतुकास्पद आहे. याच बरोबर शेरू अडू शकत, खेळू शकत नाही आणि इथे ठाणेकरांनी मिळवला विजय. धमाल मॅच झाली, जबरदस्त मॅच होती ही. अखेर पुणेकर या स्पर्धेतून जरी बाहेर पडले असले तरी तुम्ही जो खेळ केला ताबिले तारीफ. अप्रतिम असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. ठाणे विरुद्ध पुणे. ठाणे संघानं विजय मिळवलेला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. केतन मात्रे यांनी व्यासपीठावर यायचं. अभिनंदन केतन मात्रे. आणि केतन मात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक DJ स्पोर्ट्स कडून आहे आणि त्याचबरोबर 5000 रुपयाचं पारितोषिक मेघनाजी गोंधळे यांच्याकडून दिलं जाईल. अभिनंदन केतन. सामना संपला. खूपच मनोरंजक, चित्तथरारक सामना शेवटच्या बॉलवर येऊन अखेर संपुष्टात आला. अलिंगर एक्सप्रेसने सामना